हा, तर ती आपली नवोदय विद्यालयामध्ये जी मुलगी शिकत होती, जी 12 वर्षाची होती, ती मातंग समाजाची होती आणि तिला काहीतरी त्या ठिकाणी वार्डन आणि काही लोकांनी चुकीचा आरोप करून त्याला बरीच मारहाण केल्यामुळं तिनं आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. आणि काल एसटीएम बरोबर माझी अर्धा तास चर्चा झाली रात्री. त्यांचं म्हणणं असं आहे की ती मुलीची आत्महत्याच आहे, पण त्यामध्ये मर्डरची केस लावा अशी मागणी आहे, म्हणजे 302 लावा. पण त्यांचं म्हणणं असं आहे की 302 लावण्यासाठी जर असं काय आपण काय केलं तर ती कोर्टामध्ये टिकणार नाही. कारण ती आत्महत्या म्हणजे आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांना 2 लोकांना पकडलेलं आहे आणि आतापर्यंत ती जेलमध्येच आहे. तर अशा घटना घडू नयेत यासाठी मी HRD मिनिस्टर धर्मेंद्र प्रधान यांना भेटणार आहे. आणि अशा नवोदय विद्यालयामध्ये अशी मारहाण करणं ही बाब अत्यंत चुकीची आहे. काय चूक एखादी केली असेल तर तक्रार करायला हरकत नाही आहे, पण मारहाण करणं, डायरेक्ट फिजिकली मारहाण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यामुळं त्यांना, ज्याने असं केलेलं आहे त्यांना सजा मिळाली पाहिजे. आणि अशी माहिती मिळाली की ज्यावेळेला ते मारहाण करत होते त्यावेळेला ती एकदम अशी मुलगी एकदम तिच्या डोळ्यात पाणी येत नव्हतं आणि अशी एकदम ती ही झालेली होती. कारण तिच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला होता, पण तिने चोरी केली नव्हती, म्हणून तिला एकदम असा राग आला की मी असं केलेलं नसताना माझ्यावर असा आरोप आलेला आहे. आणि म्हणून तिनं रात्री उशिरा त्या डॉर्मेंटरीमध्ये अनेक मुली पण होत्या, तिनं रात्री उशिरा त्यांनी फाशी लावून घेतलेली आहे. आणि आज मी त्यांच्या कुटुंबाला भेटी देणार आहे. त्यानंतर त्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट लावण्यात आलेला आहे आणि 4 लाखाची मदत आमच्या समाज कल्याण खात्याच्या वतीनं त्याला त्यांच्या फॅमिलीला मिळालेली आहे. अजून मुख्यमंत्री फंडातून काही पैसे मिळतात का, मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. कुटुंब अत्यंत गरीब आहे आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रयत्न होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि माननीय शिवराज पाटील साहेब आज आमच्यामध्ये नाही, तर त्या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही दिल्लीमध्ये असल्यामुळं इकडे येता आलं नाही. पण आता त्यांच्या कुटुंबियांना मी जाताना भेट देणार आहे. आणि नंतर की किलारीमध्ये एक आमची धम्म परिषद आहे.